बोला आता काय राहिलं. डिप्रिसिएशन इज लास्ट एक ऍडजस्टमेंट बाकी आहे. दिस वन डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. आपल्याला काय करायचंय. ऑलरेडी केली आपण ती. दिस वे ऑलरेडी डन. मग आता तुम्हाला माहिती आहे काय करायचंय. तुम्हाला पहिलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करा आणि मला सांगा. मी फर्निचर अकाउंट कसं क्लोज करणार. याचं बॅलन्सिंग करणार. इथं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन करणार आणि हे 12,600 कुठे घेऊन येणार. 12,600 आय एम गोइंग टू गेट इट टू बॅलन्स शीट फर्निचर. ज्यांनी फर्निचर अकाउंट ओपन केलंय त्यांच्यासाठी. हा बोला इन्कम अँड एक्सपेंडिचर. पहिले सबस्क्रिप्शन जे नाहीये त्याला डॅश करा. इथे टोटल करा. त्यातनं हे 2 मायनस करा. हे डॅश आहे आणि आउटरला घेऊन या. जे नाही त्याला डॅश करा. जे नाही ते डॅश. या 2ची टोटल इथे लिहिली. त्यातनं इथे ऍक्शन लिहिले लेस. हे 2 मायनस करा. इथं तर 0च आहे आणि मी आउटरला घेऊन या. दिस इज हाऊ युअर सबस्क्रिप्शन. आणि मग क्रेडिट साइड मोठी आहे का डेबिट साइड मोठी आहे. क्रेडिट साइड मोठी आहे. पहिले टोटल सांगा. 44,050 आणि मग सरप्लस किती आहे. हा चेक करा. 15,400. चेक युअर सरप्लस विथ मी. टोटलिंग करायला लागेल. आता इथं 2च फिगर आहेत. या 2ची टोटल इथं लिहायची आणि त्यातनं हे सगळ्याची टोटल मायनस करायची. म्हणजे जो येईल तो सरप्लस. हे असं घरी जाऊन चेक कर. आता जमलं ना. हा किती. हा लागणार ना. वेळ लागतो. ठीक आहे जमलंय ना. आता दुसरं सांगतो तुला. इकडे दे बुक. हा व्हेरी गुड. जमलं म्हणजे. हा वरती लिहायचं ना. मग ते पुढच्या वेळेस लक्षात ठेव. आता ह्या अशा टाईपचं वाला देतो. हे बघ हे आत्ता करतोय आपण. हे आत्ता असं करतोय बघ. हा हे आत्ता असं करतोय. दे इकडे. आज हे कर. उद्या हे ट्राय कर. बघूया कितपत जमते. थोडा प्रॉब्लेम येईल बघूया. हा नाही आत्ता करतोय तसं आहे हे सम. बघूया ना काय होईल. फरक नाही जमणार. ट्राय तर कर. ट्राय कर. तुला दिलंय हे. चला काय झालं बॅलन्स शीटची टोटल. 3,39,360. चेक करूया. माझा सरप्लस मी इकडे घेऊन आलोय आणि आउटरला ही फिगर काढली. आता बॅलन्स शीटची टोटल घेऊया. 3,39,360. काय शैलेजा कुठपर्यंत आलं. त्याने करते. राजवीर वाजले किती. बहुत टाइम है यार. बहुत टाइम है. Plenty of time is there. Plenty of time. देव काय कुठपर्यंत पोहोचलाय. काय देव. देव सिच्युएशन काय आहे. काय परिस्थिती आहे. कितपत जमलंय आणि कितपत जमतंय हे मला काही आयडिया नाही. तू काय करतोय तिथं. करतोय नुसतं करतोय नाही होणार बाळा. नुसतं करतोय काही नाही होणार. तुला कितपत कळलंय किती नाही कळलंय. काय बोलत नाही काही नाही. तू विचारत नाही काही नाही. असं तर होणार नाही की तुला सगळं सगळं यायला लागलंय. तुला कुठेतरी अडकत असशील तू. होमवर्क्स कुठपर्यंत सॉल्व्ह केलेत. होमवर्क्स कुठपर्यंत केलेत.
का नाही केले? काय दरवेळेला तो बोलतो, तू चप्पच बसला एकदम. चला, माझा तो कुठला आहे होमवर्क? फिफ्थ ना? नाही नाही, मी फक्त सोल्युशन नाही दाखवत आहे, ह्याच्यामध्ये काय इश्यू आहे तो फक्त डिस्कस करणार आहे. ह्याच्यामध्ये थोडासा इश्यू आहे. नाही नाही, टॅली होतो तो, टॅलीचा इश्यू नाहीये, टॅलीचा इश्यू नाहीये, पण ऍडजस्टमेंटचा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्याच्यात ना थोडस ऍप्लिकेशन ऑफ माइंड आहे. या हा मी मुद्दामून स्क्रीनवर होमवर्क नंबर 5 आणलेला आहे. दिस इज होमवर्क नंबर 5. काही नाही, बाकी काही नाहीये. कॅपिटल फंड इज गिव्हन टू यू, त्यामुळे ओपनिंग बॅलन्स शीट बनवायची नाहीये. बाकी काय दिलंय? जिमखाना हॅज 450 मेंबर्स, म्हणजे हे आउटस्टँडिंग फॉर करंट इयर आहे. म्हणजे काय करायचंय? 450 into 100 म्हणजे ते किती होतात? 45,000. त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्हाला हे 40,000 या वर्षात रिसिव्ह झालेत. म्हणजे 5,000 काय आहे? आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग फॉर, थांब जरा 2 मिनिटं इकडे लक्ष दे. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर आहे. म्हणजे याचा 2 इफेक्ट होणार. एक तुम्ही या ह्याच्यामध्ये ऍड करणार 5,000 आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट मध्ये घेणार. आता मेन प्रॉब्लेम सेकंड नंबर आहे. सेकंड नंबर आहे ₹200 इज स्टील इन अरियर्स. मगाचपासून मी आत्ता पण म्हटलं की आपल्या ह्या सम मध्ये हे जे आहेत ना याला काय म्हणतात? स्टील इन अरियर्स. हे स्टील इन अरियर्स आहेत. हे स्टील इन अरियर्स म्हणजे याचा अर्थ हे ₹200 इज काय आहेत? स्टील इन अरियर्स. पण मग इथं काय आहेत? हे काय आहेत? 850. हे प्रिव्हियस इयरचं लेस होणार यातनं. म्हणजे तुम्ही सबस्क्रिप्शन मधला फर्स्ट लेस इज दिस, सेकंड लेस इज दिस, याचा काय प्रॉब्लेम नाही. मग हे 200चं काय करणार? आत्ता म्हणजे हे ₹200 तुमचे आउटरला आलेले पाहिजेत. मग इथं किती असणार? काही नाही लिहिलं तरी चालेल, पण लिहायचंच असेल तर इट विल बी 1050. 1050 मागच्या वर्षी आउटस्टँडिंग होते. ते नाही लिहिलं तरी चालेल, तुम्ही डायरेक्टली ही फिगर बॅलन्स शीटला घेतली तरी चालेल आणि याचे सेकंड इफेक्ट होणार नाही. त्याचा सेकंड इफेक्ट मागच्या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये आलाय आणि आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवली नाही. बनवणार नाही. हे बॅलन्स शीट मध्ये घेणार तुम्ही. बॅलन्स शीट मध्ये आउटस्टँडिंग फॉर PY दॅट इज 200. बरोबर झालं? व्हॉट इज नेक्स्ट? कॅरी फॉरवर्ड ₹200 फॉर रेट पेड इन ऍडव्हान्स. रेट्स पेड इन ऍडव्हान्स हे प्रीपेड आहेत. क्लिअर कट देऊन टाकलं, कॅरी फॉरवर्ड करा, पेड इन ऍडव्हान्स आहेत. मग काय करणार तुम्ही? रेट्स काय आहेत? रेट्स अँड टॅक्सेस यातनं मायनस करणार आणि 200 बॅलन्स शीटला लिहून टाकणार. आता पुढं लायबिलिटी नाही, प्रीपेड आहेत. प्रीपेड एक्सपेन्स ना, मग असेट आहे बाबा. प्रीपेड एक्सपेन्स इज आहे ना बाबा, रोज बोलतोय यार, रोज बोलतोय. प्रीपेड एक्सपेन्स इज अन असेट. हा, प्रोव्हाइड ₹2,000 फॉर सॅलरी आउटस्टँडिंग. फक्त वर्डिंग जरा बदललंय ह्याच्यामध्ये, जरा विचित्र वर्डिंग आहे, म्हणून मी तुम्हाला एकदा ते एक्सप्लेन करून सांगतोय. हे असं येऊ शकतं बाबांनो, हे असं तुम्हाला वर्ड गिमिक्स हे अशा टाइपचे. यू मस्ट बी प्रिपेअर्ड युअर सेल्फ फॉर दिस. हा चला, प्रोव्हाइड 2,000 फॉर सॅलरी आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग आहे, सॅलरी मध्ये ऍड, पण सॅलरी बघा इथं सॅलरी मध्ये ऍड आणि लायबिलिटी मध्ये देणार. ओके. आणि जिमखाना ओज अ लँड अँड बिल्डिंग स्टँडिंग इन द बुक्स ऑफ ₹150 and furniture standing at 11,500 on which depreciation this and this respectively is to be written off. मग आता चेक करा, आधी पहिले लँड अँड बिल्डिंग वरती कुठे आहे का? नाही. दुसरं काय आहे? फर्निचर पण नाही आहे. देयर इज नो फर्निचर एज वेल. ओके. मग आता प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही हे इनरला घ्यायचं आहे बॅलन्स शीटला डायरेक्ट,
आणि डिप्रिशिएट करायचंय आणि डिप्रिसिएशन एक्सपेंडिचरला घेऊन टाकायचंय. कॅपिटल फंड इज गिव्हन टू यू. 75% एंट्रन्स इज कॅपिटलाइज, डोनेशन आर कॅपिटलाइज. ऍडजस्टमेंट भरपूर आहेत. नक्की हा 1 तास नक्की घेणार, मिनिमम 1 तास आहे हा सम. आता थांबा, आता अजून काय राहिलंय, तुम्ही ह्याचं काय केलंय? तेच तर प्रॉब्लेम आहे ना. हा कुठल्या इयरचा आहे, हे कुठल्या इयरचं एक्सपेन्स, तुम्ही कुठल्या वर्षाचं इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवताय? 2007. आणि ते काय म्हणतात? एक्सपेन्सेस ऑफ 2006. म्हणजे काय आहे? म्हणजे हे आउटस्टँडिंग मागच्या वर्षीचे असणार जे तुम्ही पे केलेत. म्हणजे तुम्ही काय करायला पाहिजे होतं? बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लायबिलिटी लेस पेड हे आहेत, ते काढून टाका हे पहिले इन्कम अँड एक्सपेंडिचर मधनं. दॅट इज रॉंग. एक्सपेन्सेस पेड फॉर 2006 आहेत ते. कसं कसं वाचताच येत नाही हो आपल्याला. प्रॉब्लेम हाय. हे काय मेन्शन केलं? अरे हे पेमेंट आहे ना ग, पेमेंट मध्ये आहे ना. ह्या सगळ्या तुला लिस्ट पेमेंटच्या दिल्या आहेत, जे ह्या वर्षामध्ये पेमेंट केल्या त्याची लिस्ट आहे. अजून तुला काही स्पेसिफिक नाही करणार ते पेड म्हणून. हे सगळे पेडच आहेत, पेमेंट मध्ये आलंय हे सगळे पेड्स आहेत. सो एक्सपेन्सेस ऑफ 2006 म्हणजे हे लास्ट इयरचे एक्सपेन्सेस तुम्ही ह्या वर्षात पे केलेत, म्हणजे हे ह्या वर्षीचा एक्सपेन्स नाही. म्हणजे खरं तर हा येणारच नाही, हा येणारच नाही, कुठेच येणार नाही. पण तरी आपण तुम्हाला कळलंय असं दाखवा की सर आम्हाला कळलंय काय आहे. मग तुम्ही काय करणार? बॅलन्स शीटला लिहिणार लायबिलिटीला पहिले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस PY, इनरला लिहिणार 6000 आणि त्याच्या खाली लिहिणार लेस पेड 6000 आणि आउटरला किती घेणार? 6000. किती घेणार मग? हा म्हणजे हे बरोबर, हे लोक लक्ष दिलेत, यांचं लक्ष आहे. तर राजवीरला तर पत्ताच नाहीये काय चाललंय. काय सिद्धार्थ, आणि तुझं काय चाललंय? हा मग काय, मी काय बोलतोय? आउटरला पण 6000 लिहितोय मी, आउटरला डॅश येणार. ओके, अजून आता काय याच्यामध्ये? बाकी खरं काही नव्हतंच, बाकी या सम मध्ये काहीही नाहीये. देयर इज हार्डली एनिथिंग. कुठेतरी तुमचे कॅल्क्युलेशन मिस्टेक होण्याची शक्यता आहे. अरियर्स. आता हे बघा ना, हे 2 मायनस करणार तुम्ही आणि हे ऍड करणार. कुठे हे 5000 ऍड करणार, हे 2 लेस आणि 5000 ऍड, म्हणजे तुमचा सबस्क्रिप्शन आउटरला 45,000 आले का चेक करा. आता मी तुम्हाला खरं आन्सर सांगितलं, आय हॅव गिव्हन यू एन आन्सर. 45,000 आउटरला आलेलं पाहिजे सबस्क्रिप्शन. व्हेरी सिम्पल. बाकीच्याने अजून 5 पर्यंत पोहोचले पण नाहीयेत. हा तेच सांगतोय, बाकीचे तर 5 पर्यंत पोहोचले पण नाहीयेत. चला किती आहे, किती आहे तुझा हे किती आलंय? सरप्लस पर्यंत पोहोचलाच नाहीये. चला सरप्लस 19,017 आहे. अजून मी तुम्हाला हेल्प केली आहे. हे सगळे सोल्युशन सगळे रेडी आहेत. आता ह्याच्या पलीकडे बॅलन्स शीटची टोटल नाही. नो, अरे म्हणजे काय, त्याला सोल्युशनच दिलं का झालं तुम्हाला? तुम्ही इथलं बघणार आणि तिथं फक्त राईट करणार. त्यामुळे मी आपण जे ऑफिस इथं केलं होतं ना, आपण क्लासमध्ये एक सम करून घेतलं होतं, ते सगळ्यांनी सबमिट केलंय. असं कोणीच नाहीये की ते सबमिटच नाही केलं. अरे वा, अरे वा. हा सगळ्यांनाच दिलेत, कारण ते काय यार इथंच तर करून घेतलंय. हे काय 45,000, हे काय 45,000. 45 मधनं 40,000 मायनस करायचे. आता कळलं तुला कुठे मिस्टेक होते? आता येईल तुझा 19,017. चलो ऑल द बेस्ट. आणि हे अशा टाईपचे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत होमवर्कला, अतिशय इंटरेस्टिंग बनवलेले आहेत. कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी वेगळं ठेवलेलं आहे. पण हे कुणाला उपयोगी आहे? राजवीर, अरे बाबा हे केलं तर होणार रे. हे असे वेगवेगळे व्हेरिएशन्स, व्हरायटी. काय अनुष्का,
फक्त एक केलं त्याच्यातच दमली, नाद सोडून दिला, सर नको 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 खूप जड आहे. पण मग कसं आहे माहितीये का, आता आता आलं ना वीक बाय वीक, आता अजूनही मी काही रिस्ट्रिक्शन टाकलेले नाहीत, पण ह्या आता येणार पुढच्या वीक मध्ये. या वीक मध्ये तुम्हाला पुढचा हा वीक म्हणजे नेक्स्ट थर्सडे पर्यंत पहिले 5 सबमिट करायचे. तुमचे झालेत, बाकी कोणाचे झालेलेच नाहीत. हा, मी आता थर्सडे पर्यंत दिलंय, अप टू थर्सडे, अप टू थर्सडे पर्यंत आहे. अप टू थर्सडे, आणि त्याच्या पुढे पुढचे 5, हॅलो पुढचे 5, त्याच्या पुढचे 5 हे नेक्स्ट ट्यूजडे पर्यंत. नाही नाही नाही, हार्डबीट नाहीये, कुठलाही हार्ड नाहीये. मी का तुम्हाला तसे सेट केलेत याचं बेसिक रिझन आहे बघा. आता पुढचा तर हा तर सम तुम्ही केलाय बघा ना, मी होमवर्क 7 ओपन केलाय, हा सम तुमच्या बुक मध्ये आहे, फक्त फिगर्स चेंज करून. हे सगळं तसंच आहे, मी सगळ्या फिगर्स चेंज करून तुम्हाला दिलेले आहेत, बाकी काही नाही, सगळे सम तुमच्या बुक मध्ये आहेत. ऑब्विसली असं तुला नावावरनं कसं सापडेल? अरे वा ग वा यार, हे तर बार म्हणजे हाईटच झाली यार. मग तू असं म्हणणं सर आम्हाला सोल्युशनच डायरेक्ट द्या, मग त्याला काय अर्थ नाही राहणार ना. हे तुम्ही सॉल्व्ह करायला हवं. हे बघा ना, हे हा सम असाच्या असा तुमच्या सम मध्ये आहेत. फक्त तुम्हाला आता खरं सांगू, अजून हे आदर्श कल्चरल क्लब मुंबई ह्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला ते सापडू शकेल. बघ बघ सापडेल, मी आता तुला दिलंय, हिंट दिले मी तुम्हाला, त्यावर तुम्हाला सापडेल. हा बघ, हा डोनेशन फॉर बिल्डिंग फंड बघा, डायरेक्ट इयर वाईज दिलेलं आहे, आणि हे खाली ऑब्विसली. आता हे बघा परत आलं, क्लब हॅड, मी मुद्दामून हा का ओपन केला, कारण हे बघा, द क्लब हॅड 100 मेंबर्स इच पेइंग 500 ॲज अ अॅन्युअल सबस्क्रिप्शन. म्हणजे काय करायचंय, हे सगळं सगळं नाही आउटस्टँडिंग म्हणून धरायचं यार. सगळं जर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग आहे तर ते हे काय करतायत काय लोक, येते कसं? म्हणजे हे किती झाले, 50,000 आउट ऑफ दॅट, लक्ष इकडे, आउट ऑफ दॅट 48,000 इज रिसिव्ड. म्हणजे आउटस्टँडिंग किती आहे? 2,000. दिस इज अ कन्सेप्ट. हा कल्चरल आहे, स्पोर्ट्स नाहीये. चलो, सो लेट मी टेल यू, आणि म्हणून मी तुम्हाला स्टार्टला सांगितलं ना, ते 1 डझन आपल्याला बुक्स लागणार आहेत, म्हणजे होमवर्क बिंगवर्क धरून 2 डझन. ऑलराइट, चलो लेट अस गो टू ओसी. चला, काल काय केलं आपण लास्ट एकदम एक्स्ट्रीमली लास्टला पोहोचलोय. नाही आधी पहिले शेवटची काही मला वाटते 8वं 9वं काहीतरी राहिलंय. आपण गुडविल डिस्कस केलं होतं, राईट?